हो हो हो, जय भीम. उपस्थित सर्वांना क्रांतिकारी जय भीम. सर्वांचं तिचा अग्नी तेवत ठेवूया या सेमिनार मध्ये सर्वांचं मनपूर्वक मनापासून मनापर्यंत स्वागत करून आजच्या या चर्चासत्राला सुरुवात करत असताना आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ही त्रिसरण आणि पंचशील देऊन करत असतो आणि ती गोड जबाबदारी आज अचानकपणे माझ्यावर टाकलेली आहे. तर आपण सर्वांनी त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यासाठी शक्य असेल तर शांत बसा. प्रवासात असेल तरी पण प्रवास करत असाल तर फक्त ऐकत राहा. प्रवास व्यवस्थित राहा. आपण सर्वांनी ध्यानस्थ होऊया. त्रिसरण पंचशील ग्रहण करूया. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. धन्यवाद सर. यानंतर आपण जर सर्वजण इतके बिजी असून सुद्धा यामध्ये सहभागी होत आहेत, प्रवास करत आहे किंवा कोणी उपचार घेत आहे आणि आपले संदीपजी त्रिभुवन साहेब तर मला माहित आहे की अतिशय धावपळ असते. आपण PMT भेटायला जरी गेलो तरी धावपळीतच भेटतात. असे असून सुद्धा ताईंनी मीटिंग जॉईन केली आहे. धन्यवाद ताई. यानंतर मी तुम्हालाच विनंती करेन की आपण आपलं मार्गदर्शन सुरू करावं. का तुमच्या आधी कोणाला बोलू द्यायचंय? नाही, बरोबर आहे. धन्यवाद आदरणीय राजेंद्र मेहरकाम सर, जे आदर्श बौद्धाचार्य आहेत, ज्यांनी ही सुरू होत असतानाच की पारंपरिक प्रथाला फाटा कसा द्यायचा आणि कठोर भूमिका कशी घ्यायची ते प्रत्यक्ष कृतीतून दाखवलं. आपले बर्गे सर जैन आहेत. भाऊसाहेब जगदाळे हे नेवासा तालुक्याचं धम्माचं काम पाहणारे. सॉरी, थोडस डिस्टर्ब झालं. धम्माचं काम पाहणारे आणि दवाखान्यातून जॉईंट होणारे भाऊसाहेब जगदाळे सरजी, आपल्या संस्कार विभागाचं काम पाहणारे त्रिभुवन साहेब, आता ते ऐकतात पण आणि ताई पण त्यामध्ये सहभागी झाल्यात. जे रेकॉर्डिंग करत आहेत ते पुत्र मल्टीमीडियाचे पुरोहित सर. आज सगळी
खर तर धावपळ पाहता आणि विविध कार्यक्रम पाहता चालू असलेले वेगळ्या वेगळ्या ठिकाणची शिबिर, खूप सगळं बिझी शेड्यूल होतं. पण बडगेंनी आणि आपण ठरवलं की सातत्य टिकून ठेवायचं. तर ते टिकून ठेवण्यासाठी आपण हे सत्र चालूच ठेवलं. मनमाड मध्ये उषाताई आता नुकत्याच जॉईन झाल्यात, होत आहेत. त्या मनमाड मध्येही आज कार्यक्रम आहेत. याच्या स्थितीमध्ये आपण श्रद्धावंत अभ्यासक तर पहिला चालू ठेवलेला आहे. खूप खूप धन्यवाद. या एक मिनिट. तर आपल्या प्रथेप्रमाणे आणि आपण जी एक प्रारंभ करतो, श्री सरण पंचशिलांनी गोड आवाजात मेहरखान सरांनी केले आणि धम्मदेशनेला आधुनिक बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथाची जी अर्पण पत्रिका आहे, त्या अर्पण पत्रिकेच्या पहिल्या गाथेने आपण प्रारंभ करतो. तर ही गाथा बाबासाहेबांनी बुद्ध वगळातून, धम्मपदातील बुद्ध वगळातून घेतलेली आहे. ती सुखो बुद्धानुपादो, सुखो सद्धम्म देसना, सुखो संघर्ष सामग्री, समग्रान तपो सुखो. बुद्धत्व प्राप्त होणं सुखद आहे. सुखद आहे सद्धम्म देसना ऐकणं, सुखद आहे संघाची एकता, आणि सुखद आहे संघाने एकत्रित केलेला धम्माभ्यास. आज आपल्या अभ्यासक्रमाप्रमाणे आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथातील भाग पहिला, त्यातील खंड 1 मधील पहिल्या भागातील आज 9वा उपविभाग पाहत आहोत. मागील सत्रामध्ये आपण यशोधरा आणि सिद्धार्थाचा विवाह कसा झाला, त्या विवाहाच्या वेळी स्त्रियांना असलेले अधिकार, स्त्रियांचं असलेलं स्वयंवर, त्यानंतर त्यांचा सुखी प्रपंच, त्यानंतर त्यांना झालेलं गोंडस मूल ज्याचं नाव राहुल ठेवलं, जे 5व्या दिवशी ठेवलं. आपल्याला यावर वरचेवर लक्ष दिलं पाहिजे की बाबासाहेब म्हणतात की या भारत भूमीमध्ये भगवंताच्या धम्माची पाले मुळे खोलवर रुजलेली आहे. थोडासा पाला सुकलेला आहे, पण त्याला कोणत्याही क्षणी भरभरून पालवी येऊ शकते.
तर त्यातील हा मुद्दा आहे की लोक 5वी पुचतात, पण खर तर भगवंताच्या नावाचं जे सिद्धार्थ गौतमाचं जे नामकरण झालं 5व्या दिवशी झालं, त्याचा संदर्भ याला आहे. सिद्धार्थ आणि यशोधरेचा प्रपंच खूप सुरळीत सुरू झाला. विवाहाला 13 वर्ष पूर्ण झाली, परंतु भविष्याचा एक खूप खोल परिणाम माणसावर आजही होतो. कारण माणसाची मानसिकता या पद्धतीने गुलामीची बनवलेली आहे. आणि दुसरी जी गोष्ट आहे की आपण पाहिलं की जे अश्वघोष आणि शांतीदेव यांच्या बुद्ध चरित्रावरून बाबासाहेबांनी हे सगळं घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये जे जे मुद्दे आले ते एक प्रभावीपणे हे चरित्र जावं, बुद्धाचं चरित्र, ते मानसिकता माणसाच्या मनावर ठसली जावी, त्यावेळच्या काही प्रथा त्यातून आशित मुनींनी सांगितलेलं भविष्य, या भविष्याची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपण मागच्याच वेळी पाहिली की शुद्धोधन राजाची वेळ होती आणि महामायेने त्यावेळी असलेले क्षत्रियाच्या परंपरेतले मद्यपान करणं, हिंसा करणं हे सगळं थांबवलं होतं. आणि साहजिकच आहे या मंगल वातावरणामध्ये प्राप्त होणार मूल हे चांगलंच झालं असते, चांगलंच होईल, पण त्या भविष्याचा परिणाम राजा शुद्धोधनावर मात्र सारखा राहील. आणि जरी प्रपंचावर सुरुवात झाली, प्रपंच सुरळीत सुरू झाला, तरी सुद्धा शुद्धोधन राजाने आपल्या या राजपुत्राला कोणत्याही पद्धतीची कमतरता होऊ नये या पद्धतीने भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. आणि त्या भौतिक सुविधेमध्ये ज्या मोठ्या सुविधा जी काही मंडळी कपिलवस्तूला गेली त्यांना हे माहिती आहे की त्या ठिकाणी राजा शुद्धोधनाने 3 महाल बांधले होते की आपल्या या राजपुत्राला आणि सुनाला काहीही कमी पडू नये. मग हिवाळ्यामध्ये असलेला उबदार महाल, पावसाळ्यामध्ये असलेला सुंदर अशा निसर्गाशी अनुरूप परंतु पावसाच्या पाण्याचा थोडाही त्रास होणार नाही असा पावसाळ्यातला महाल, उन्हाळ्यामध्ये थंडावा येणारा मनोरंजक असा महाल की ज्या या सगळ्यांच्या भोवती विविध जातीची वृक्ष, वेली, फुलझाडं अतिशय सुंदर प्रकारे होती. आणि ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याच्याशी सगळ्यात महत्वाची गोष्ट होती या पुत्राने प्रपंच करावं, गृहस्थी जीवन जगावं. हे गृहस्थी जीवन जगत असताना सुद्धा सिद्धार्थ गौतमांनी काही ज्या गोष्टी केल्या त्या खूप चांगल्या पद्धतीने केल्या. त्या
करत असताना आपलं गृहस्थी जीवन पण चालू ठेवलं. पुढे ज्या बाबी येतात धम्माच्या संदर्भातल्या की ज्या आहेत आणि त्यात सगळ्यात मोठी तृष्णा भौतिक तृष्णा आहे. आणि या भौतिक तृष्णेची पूर्तता त्याचा जो भाग आहे तो पूर्तता करण्यासाठी अतिशय पद्धतशीरपणे त्यांनी प्रयत्न केले. हे सगळे प्रयत्न करत असताना अजूनही काही बाकी राहू नये यावर पण त्यांनी भर दिला. आणि तो भर म्हणजे बाबासाहेब सुंदर टॉपिकचं नाव दिलं की पित्याने पुत्राला वाचवण्याची योजना, किंवा असंही म्हणता येईल की पुत्राला वाचवण्याच्या पित्याच्या योजना. या ज्या योजना आहेत या योजनेमध्ये त्यांनी 3 महाल आवर्जून बांधले की जे वेगळ्या वेगळ्या ऋतूमध्ये असतात. पण एवढ्यावरच ते थांबले नाही. सगळ्यात मोठी जी कामतृष्णा आहे त्या कामतृष्णेची ही कमतरता होऊ नये म्हणून आपला जो महामंत्री आहे तो महामंत्री उदयन नावाचा, की त्याला सांगितलं की सिद्धार्थ गौतमाचं अंतपूर सुद्धा सजव. अर्थात सिद्धार्थ गौतम जे होते त्या सिद्धार्थ गौतमाला यामध्ये कोणताही इंटरेस्ट नव्हता. परंतु सिद्धार्थाने कुठेही दुसरीकडे किंवा त्यांच्या ध्यानामध्ये, तपामध्ये, त्यांच्या विरक्त जीवनामध्ये जास्त रमू नये म्हणून ही अंतपुराची योजना केली होती. अनेक सुंदर सुंदर युवती तरुणी या उदयन महामंत्र्यांनी आणल्या. नुसत्या आणल्या नाही तर बाबासाहेबांनी आपल्या अश्वघोषाचा संदर्भ देत जसच्या तसं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. हे वर्णन आपण मनापासून वाचलं पाहिजे. त्यातील शृंगारता अतिशय उच्च कोटीची आहे. त्याच्यातली कोणतीही भाषा, कोणताही शब्द अश्लीलतेकडे झुकत नाही. परंतु यातून स्त्री सौंदर्याची, पुरुषाची स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी, स्त्रीची पुरुषाकडे पाहण्याची दृष्टी यावर त्या वर्णनातून फार चांगला असा लक्षण संदेश नाही म्हणता यायचं त्याला, परंतु या सौंदर्याची आसक्ती आपल्याला दिसून येते. या स्त्रियांना महामंत्री प्रशिक्षण पण देतात की पुरुषाला आपल्या जाळ्यात कशा पद्धतीने ओढायचं, त्यासाठी भाषा कशी वापरायची, त्यासाठी आपल्या अंगावर कपडे कसे असावेत, त्यासाठी असलेल्या अनेक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कशा फुलवायच्या याचं प्रशिक्षण उदयन महामंत्री या युवतींना देतात, या तरुणींना देतात. मात्र या सगळ्या गोष्टीकडे
सिद्धार्थ गौतम कसं दुर्लक्ष करतात, अनित्यतेचा संदेश कसा देतात, ही खूप सूक्ष्म रीतीने मांडलेली बाजू त्या ठिकाणी दिलेली आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही जे मुद्दे आहेत त्याकडं पण आपण आवर्जून लक्ष दिलं पाहिजे. की आपण तर पाहिलं की सिद्धार्थ सहजासहजी विवाहाला तयार नव्हता, मात्र विवाहाला तयार झाला, सगळ्यामधून त्याने यश प्राप्त केलं. पण स्त्रियांच्या कडे जाण्याचं मात्र सिद्धार्थ गौतम शेवटपर्यंत टाळतात. अन्य ठिकाणी आपण पाहतो की रामायणामध्ये एक पत्नी व्रताला खूप महत्व दिलं जातं. मात्र सिद्धार्थ गौतमाने सगळ्या अनुकूल स्थिती असून सुद्धा एक पत्नी व्रत किती सुंदरतेने निभावलं, शील किती व्यवस्थित निभावलं. खर तर यावर आधारितच थोडस काल्पनिकरित्या ही ग्रंथ लिहिलेली आहेत. त्याचं जे इथून तिथून मूळ आहे ते सिद्धार्थ गौतमाच्या आणि बुद्धाच्या जीवनचरित्रात आहे. आपण ते शोधलं की लक्षात येतं की ही जी ग्रंथ आहेत ज्याला बाबासाहेब ब्राह्मणी ग्रंथ म्हणतात, त्या ग्रंथामध्ये जेवढा जेवढा चांगुलपणा आहे तो सगळा चांगुलपणा या सिद्धार्थ गौतमाच्या आणि बुद्धाच्या जीवनातील आहे. त्याच्यातील जे शील आहे, त्याच्यातील जी माणुसकी आहे, त्यातील जी मैत्री आहे, ती सगळी या चरित्रातून ठिकठिकाणी ती उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र त्याचं विकृतीकरण पण केलेलं आहे. उदयीन ज्या वेळेला या स्त्रियांना तयार करतो त्या वेळेला काही उदाहरणं पण देतो की त्या स्त्रियांना सांगतो की तुमची सिद्धार्थ गौतम तर महानच आहे, त्यांचं सामर्थ्य महान आहे, मात्र त्यापेक्षाही जास्त सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. तुम्ही देवांना सुद्धा आकृष्ट करू शकता. तुम्ही देवांना सुद्धा आपल्या मोह पाशामध्ये गुरफटवू शकता. तुमच्या हृदयातील भावना तुम्ही कौशल्याने व्यक्त करू शकता. अजून काही शब्द जे वापरले की ज्यामध्ये नरेलपणा, शरीर सौष्ठव, अकृत्रिम लावण्य, प्रेम रुजूने तुमचे बांधणी करणं, अशा पद्धतीचं प्रशिक्षण त्यांनी दिलं. काही उदाहरणं पण दिले. त्यातील एक उदाहरण विश्वामित्राचं आहे की या विश्वामित्राने तपश्चर्येमध्ये मग्न असताना सुद्धा 10 वर्ष जंगलामध्ये, यामध्ये घृताची नावाची अप्सरा होती, त्या अप्सरेने त्याला जंगलात बांधून ठेवल्याचं वर्णन आपल्या बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथात बाबासाहेबांनी
पारंपरिक अश्वघोषाच्या यातून दिलेला आहे. हे मी आवर्जून अश्वघोषाचं आणि शांतिदेवाचं नाव घेतो. त्याचं कारण असं आहे की बाबासाहेब म्हणतात की मी याचं संकलन केलेलं आहे. मी माझ्या मनाचं यामध्ये टाकलेलं नाही. मात्र बाबासाहेबांनी जी मांडणी केलेली आहे, भगत आनंद कौसालय त्याविषयी फार चांगलं वाक्य वापरतात. ते म्हणतात की आधुनिक विज्ञानाला अनुसरून बुद्ध धम्म आहे, परंतु तो स्पष्ट करण्यासाठी कोणीतरी भाष्यकार आवश्यक होतं आणि बाबासाहेब त्याचे अत्यंत प्रगल्भ भाष्यकार होते. त्यांच्या तोडीचा भाष्यकार दुसरा कोणी असूच शकत नाही. तर बाबासाहेबांनी या सगळ्या 73 निकायामधून हे सगळी मांडणी केलेली आहे आणि ही मांडणी करत असताना शुद्ध स्वरूपात मांडलेली आहे. ही मांडताना बाबासाहेबांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. की थोडस क्षमा, कारण आमच्याकडे निवडणुकीचं वातावरण जास्त आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक चालू आहे, त्यामुळं थोडस सारखं डिस्टर्ब पण करतायत संध्याकाळची माणसं. पण तरी पण आपण हे सगळं मांडूया. तर मी आपल्याला विश्वामित्राचं उदाहरण त्या ठिकाणी सांगितलं की बाबासाहेब मांडत असलेल्या त्यावेळच्या रचना, त्यावेळची परिस्थिती, त्यावेळची तुलना, त्यावेळचं साम्य, हे सगळं या ग्रंथात उतरवतात. बाबासाहेबांनी एका ठिकाणी आवर्जून सांगितलं की ग्रंथ रटाळ होता कामा नये. त्याची भाषा अतिशय सौष्ठवपूर्ण असली पाहिजे, आकर्षक असली पाहिजे, वेधून घेणारी असली पाहिजे. आणि बाबासाहेबांनी दुसरं एक मोठं काम केलं. ते मोठं काम म्हणजे पाली भाषेला तर महत्व दिलं, पण आपला ग्रंथ जागतिक इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेला आहे की ज्याचं पालीचं जसच्या तसे मतितार्थ या भाषेत उतरावे. ते कसे कसे उतरलेत, काय उतरलेत आपण पुढे पाहणारच आहोत. पण यातलंही हे जे शृंगारिक वर्णन आहे ते बाबासाहेबांनी जसं तसं घेतलेलं आहे. त्यांनी ज्या सौंदर्याचे त्यावेळेचे निकष होते, जे सिद्धार्थ गौतमामध्ये पण होते, स्त्रियामध्ये पण होते, आजही ते निकष जसे तसे वापरले जातात. उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे की आपल्या भोवयाचं आणि कानाचं अतिशय कमीत कमी असावं. म्हणजे त्यासाठी आम्ही आता काजळ वापरतो. ते काजळाने ते जास्तीत जास्त आमच्या डोळ्याच्या, मला काही शब्द त्यात लक्षात येणार, की भ्रुकुटीचे काजळाने वाढवण्याचा प्रयत्न केला जातो अगदी लहानपणापासून. स्त्रियांचं कंबर कमी असावं त्यावर पण त्याचा भर दिलेला आहे. पुरुषाची छाती भरदार असावी याचं पण वर्णन यामध्ये केलेलं आहे. त्या चालणं कसं असावं, आजच्या आपण जर
सौंदर्य स्पर्धा पाहिल्या तर त्यामधला कॅटवॉक आपण पाहिलेला असेल. ही कॅटवॉक आज त्याला नाव दिलं, पण त्यावेळी तुमचं चालणं कसं असावं हे सुद्धा त्यामध्ये उदयन सांगतो. बोलणं कसं असावं, कानात कसं पुटपुटावं, या सगळ्या गोष्टी यामध्ये वर्णनित केलेले आहे. आणि सगळ्यात मोठं बाबासाहेबांनी याला जे टॉपिकचं नाव दिलं की राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कशा सिद्धार्थापुढं अपयशी ठरल्यात याच पण वर्णन यामध्ये आलेलं आहे. ऋतूंचं वर्णन आलेलं आहे, कोकिळांचं वर्णन आलेलं आहे, नयनांचं म्हणजे डोळ्यांचं वर्णन आलेलं आहे. खर तर यातलं प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक शब्द आम्ही वाचला पाहिजे आणि निसर्गाशी मानवाचं एकरूपता कशा पद्धतीने याच्यामध्ये आलेली आहे हे आम्ही सगळं अभ्यासलं पाहिजे. नव्हे आम्ही ज्या वेळेला हा ग्रंथ वाचन करतो त्या वेळेला मनुष्य हा निसर्गाशीच एक रूप असलेला आहे. या ठिकाणी एक गोष्ट आम्ही आवर्जून सांगितली पाहिजे की माणसामध्ये आणि प्राण्यांमध्ये एक फरक आहे. तो कोणता फरक आहे तर आपण जर पाहिलं तर पशु आणि पक्ष्यामध्ये नर आणि मादीची तुलना करता नर आकर्षक आहे. आपण मोर लांडोर पाहिला तर मोर आकर्षक आहे, किंवा कोंबडा पाहिला तो आकर्षक आहे, बैल पाहिला तो आकर्षक आहे. मात्र पशु पक्ष्यामध्ये नर आकर्षक आहे, मात्र माणसामध्ये मादी आकर्षक आहे, स्त्री आकर्षक आहे. हा यातील फरक आम्ही मोठा समजून घेतला पाहिजे आणि त्या फरकाची यामध्ये डायरेक्ट तसं वर्णन नाही, परंतु स्त्रियांकडं असलेली ही शक्ती पद्धतशीरपणे यामध्ये वर्णलेली आहे. प्रत्येक आपल्याला या सगळ्या शब्दाचं त्यांनी आता यामध्ये अशोक वृक्ष, आम्रवृक्ष, कोकिळ, कोकिळाचा आवाज, चंचलता, चंचलताला दिलेले वेगळे वेगळे उदाहरण, आंब्याचा मोहर, अशोकाचं गाणं, अशोकाचं म्हणजे अशोक वृक्षाचं उंच वाढणं, या सगळ्या सगळ्या गोष्टीचा यामध्ये समावेश केलेला आहे. आणि हा समावेश आम्हाला निसर्ग समजून घ्यायला खूप चांगल्या पद्धतीने मदत करतो. एक निश्चित सांगितलं पाहिजे की यामध्ये स्त्रियांचं वर्णन त्यामध्ये स्त्रियांचं वर्णन आहे, स्त्री पुरुषांच्या गृहस्थी जीवनाचं वर्णन आहे. मात्र ही सगळं वर्णन करत असताना कुठेही
काम तृष्णेकडे काम तृष्णा प्रभावित होईल अशा पद्धतीचं वर्णन कुठेही आलेलं नाही. याचा गैरफायदा ब्राह्मणी संस्कृतीने कसा घेतला की देवाला देवतांना कशा पद्धतीने कामतृष्णेकडे त्यांनी झेपावलं याचं वर्णन आपण जर पाहिलं, सगळ्यात मोठं आपण पाहतो ते म्हणजे गण आणि गवळण. या गवळणी ज्या आहेत श्रीकृष्णाचा संदर्भ घेत या ठिकाणी कामतृष्णेला प्रभावित केलं जातं आणि परिणामी अशोक खरात सारखे बाबा तयार होतात, भोंदू बाबा तयार होतात, ज्यामध्ये शील नष्ट होतं. ही सगळी बाब बौद्ध ग्रंथांनी बाबासाहेबांनी खूप पद्धतशीरपणे मांडलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या सौंदर्याच्या वर्णनाचं, या शृंगाराच्या वर्णनाचा गैरफायदा झाला नाही पाहिजे. त्याच्यातून माणूस वेगळ्या भावनेकडे गेला नाही पाहिजे. मात्र सौंदर्य दृष्टी तर विकसित झाली पाहिजे. मग ते फुलं कशी असतात, नदी कशी असते, ऋतू कसे असतात, या या 3 ऋतू जसे आले तसे वसंत ऋतूचाही त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. प्रत्येक ऋतूमध्ये कशा पद्धतीने निसर्गाचं वातावरण बदलतं आणि त्या निसर्गाची माणूस कसा एकरूप असला पाहिजे, राहिला पाहिजे, याचं अस्पष्ट दिसणार परंतु ज्याला आपण म्हणूया प्रभावीपणे मानणार वर्णन यामध्ये आहे. आज हे वर्णन 5-7 पेज आहे. ते सगळंच्या सगळं वाचणं आणि त्यातला प्रत्येकाचा संदर्भ देणं हा काही आपला उद्देश नाही. आपला उद्देश आहे की आपल्या या ग्रंथाची उपयुक्तता या ग्रंथामध्ये मी आवर्जून सांगतो आणि आपण पण सांगता, मी एकटाच नव्हे, की जगामध्ये संविधान सर्वश्रेष्ठ आहे. का संविधान श्रेष्ठ आहे तर जगातील एकमेव असं संविधान आहे की ज्यामध्ये वृक्षांना, वेलींना अभय दिलेलं आहे, प्राण्यांना अभय दिलेलं आहे. जे मृगदाय वन होतं ते अभयारण्यच होतं. त्याची तरतूद या संविधानामध्ये केलेली आहे. जी अशी तरतूद कोणत्याही संविधानामध्ये आढळत नाही. फक्त माणसाचं जे सुख आहे ते सुख निसर्ग ओरबडण्यावर बाकीच्या संविधानामध्ये अवलंबून आहे. पण निसर्गाचं जतन करणं आणि मनुष्य हा निसर्गाचाच एक भाग आहे अशी मानी करणं हे बौद्ध धम्माचं वैशिष्ट्य आहे, आमच्या भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे. तर या ठिकाणी या बाबीमध्ये मी जास्त विश्लेषण न करता आपण हे वाचावं. बाबासाहेबांच्या मते खरा महाकवी कालिदास नसून खरा महाकवी अश्वघोष आहे. या अश्वघोषाने दिलेली जी वर्णनं आहेत तीच वर्णनं, तीच प्रतीक, तीच रूपक इथून तिथून सगळ्या ग्रंथामध्ये पसरलेली आहे. मात्र ज्याला वाङ्मय चौर्य म्हणतात
की साहित्याची चोरी करणं म्हणतात. ती चोरी मात्र ज्या वेळेला आम्ही अश्वघोष वाचतो त्यावेळेला आमच्या लक्षात येतो. तोपर्यंत लक्षात येत नाही. आम्ही वेगळे वेगळे उदाहरणं देताना पाहिलं की असं वाटतं अरे किती चांगलं उदाहरण आहे. पण त्या उदाहरणाचं मूळ हे अश्वघोषाच्या काव्य शैलीत आहे, त्यांच्या रूपक शैलीत आहे. हे आम्हाला खूपच कमी वेळा माहिती असतं. ती माहिती करून घेणं आणि आमचा मानवी सुखाचा सध्या एक वाक्य आवर्जून सांगतो की सध्या खूप असा श्रमण आणि ब्राह्मण संस्कृतीचा संघर्ष चालू आहे. निकराचा संघर्ष चालू आहे आणि ज्याला ज्याला मान्यता मिळालेली आहे त्या मान्यतेच्या आड विकृत बाबीला बढावा देण्यावर जोर दिला जात आहे. म्हणजे एक दोन उदाहरणं आवर्जून घेतले पाहिजे. आपण वर्तमान काळाचा संदर्भ घेणं आवश्यक आहे की काल म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये संसदेमध्ये जे नारी शक्ती वंदन विधेयक आणण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये महिलांना आम्ही स्थान देतो, सन्मान देतो, प्रतिनिधित्व देतो, अशा प्रकारचं दाखवलं गेलं. मात्र त्यामध्ये अन्य महिलांचा सहभागाचा म्हणजे हे विधेयक अनेक वेळेला आलं. ज्या वेळेला उत्तर भारतातील हे लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव प्रबळ होते, त्यावेळेला त्या विधेयकामध्ये महिलांना आणि त्यातल्या त्यात ओबीसी महिलांना राखीव जागा असाव्यात, नाहीतर सगळ्या उच्चवर्णीय महिला त्यामध्ये येतील आणि उच्चवर्णीयाचं बहुमत कायमस्वरूपी निर्माण होईल, अशी प्रकारची भूमिका या दोन्ही यादवांनी जोरदार मांडली होती. आणि त्यामुळं ते विधेयक वारंवार या पटलावर येत राहिलं. आता पण आम्ही महिलांना संधी देतोय, परंतु सगळ्या महिलांचा सहभाग होण्याची मात्र त्याच्यामध्ये तरतूद नव्हती. संख्या मात्र वाढवण्याची तरतूद होती. म्हणजे खायचे आणि दाखायचे दात जी वेगळेपणा आहे त्यात निकराचा संघर्ष चालू आहे. आपण आता कॉम्रेड गोविंद पानसर यांनी जे शिवाजीच्या संदर्भामध्ये कोल्हापूरमध्ये 3 व्याख्यानं केली आणि ती व्याख्यानं खूप गाजली की अगोदर जे शिवाजी महाराज होते ते शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपाळक अशा प्रकारचं चित्र हे पुरंदरे वगैरेंनी उभा केलं होतं. त्याला पहिल्यांदी छेद विविध पुरावे देऊन कॉम्रेड गोविंद पानसर यांनी महाराज म्हणजे त्यांना वाचताच येत नव्हतं अशा प्रकारची मांडणी केली होती. ती मांडणी यांनी उधळून लावली आणि आवर्जून काही बाबी सांगायच्या की ज्या बौद्ध धम्मातूनच उदयास आल्या, की ज्यामध्ये वारकरी पंथ असेल, ज्यामध्ये नाथ पंथ असेल, आपल्या 5व्या भागामध्ये म्हणजे 5व्या स्तरामध्ये याचं बुद्धात कसं मूळ आहे, धम्मात कसं मूळ आहे आणि त्याचं वेगळं वेगळेकरण कसं झालं, काही ठिकाणी विविधता कशी आली, विकृतीकरण कसं झालं, हे पण आपण पाहणार आहोत. म्हणजे आपल्याला हीनयान, महायान, वज्रयान एवढ्या पुरतच मर्यादित माहिती आहे. काहींना सर्वस्वी वाद माहिती आहे. पण या बौद्ध धर्मामध्ये 18 प्रकारचे यान निर्माण झाले
आणि त्या यानाचं जसच्या तसं रूपांतर नाथ संप्रदायामध्ये झालं. या मूळ गोष्टीकडं आम्हाला नेता आलं पाहिजे आणि कर्मकांडातून बाहेर पडलं पाहिजे. कर्मकांडाकडे नेण्याचे प्रयोग थांबवले पाहिजे. भले ते बुद्धाच्या नावाने चालले तरी ते थांबवले पाहिजे. ही आम्हाला आवर्जून शिकवण घेतली पाहिजे. गृहस्थ आश्रमामध्ये कशा प्रकारे आणि महामंत्र्यांचा आणि सिद्धार्थ गौतमाचा प्रत्येक गोष्टीवरचं जे वर्णन आहे ते अप्रतिम आहे. पुरुषार्थ कशाला ब्राह्मणी ग्रंथांनी म्हटलं, पुढच्या त्या भागात येईलच की त्यांनी जे 4 पुरुषार्थ मानले, परंतु सिद्धार्थ गौतमांनी मुख्य पुरुषार्थ कसे आहेत, त्याला कुठं कशा पद्धतीने खंडन केलं आणि कशा पद्धतीने मंडन केलं, हे खूप सुंदर पद्धतीने बाबासाहेबांनी मांडलेलं आहे. मी या ठिकाणी आता आपले 9 वाजत आलेले आहेत. मी नुकतंच म्हणजे पी.एल. नरसू यांचं एसेन्स ऑफ बुद्धिझम वाचत होतो आणि त्याच्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की या बौद्ध धर्माचं कसं विकृतीकरण केलं, कोणत्या गोष्टी खंडित करायच्या, कोणत्या गोष्टी मंडित करायच्या, यावर मी ग्रंथ लिहिणार होतो. परंतु मीच स्वतः भगवान बुद्धाचं चरित्र बाबासाहेबांनी त्याची एक मांडणी कशी होती ती त्यांनी सांगितली होती की त्यामध्ये भगवान बुद्धाचं चरित्र असावं, त्यानंतर त्यांची शिकवण असावी आणि संस्कार विधी कसे असावेत त्याचाही समावेश त्यात असावा. हे 3 मुद्दे त्यांनी घ्यायचे ठरवले होते. त्यातले 2 मुद्दे समाविष्ट झाले. संस्कार विधीच्या बाबतीत बाबासाहेबांनी 2 पुस्तकं वेगळी लिहिलेली होती. एक बौद्ध पूजापाठ आणि एक बौद्ध उपासना पाठ. बौद्ध पूजापाठ 54 साली जो प्रकाशित झाला तो सर्वत्र दिसतोय, पण 51 साली बाबासाहेबांनी जो बौद्ध उपासना पाठ प्रकाशित केलेला ग्रंथ होता तो मात्र अजूनही दुर्मिळच आहे. बुद्धिस्ट सेमिनरीचा प्रयत्न आहे की तो बर्गे साहेबांना आम्ही प्रयत्न करत आहोत की तो ग्रंथ आपण पुन्हा प्रकाशित करूया की ज्यामध्ये या दैनंदिन जीवनाच्या संस्कारावर भर दिला जाईल. तर आजच्या या सगळ्यामध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये कसा संघर्ष चालू आहे आणि त्या संघर्षामध्ये आम्ही पण कसे वाहवत आहोत, मग त्यामध्ये जयंतीचा सुद्धा समावेश होतो. नाव कोणाचं घेतो, काय घेतो हे महत्वाचं नाही, पण आमची दिशाभूल कशी होते, आम्ही दुःखाकडे कसे वाहत जातो याची जाणीव आम्हाला करून देणं गरजेचं आहे. आणि हे करून देणारी अत्यंत कमी लोक आहेत आणि त्यांची संख्या वाढवण्याचा आमचा आता आपला प्रयत्न चालू आहे. तर या ठिकाणी आजच्या ठिकाणी आज खूप खूप ठिकाणी जयंतीचा माहोल आहे, शिबिराचा माहोल आहे, व्यक्तिगत कार्यक्रमाचा पण खूप गर्दी झालेली आहे. असं असतानाही आपण सर्वजण यात सामील झालात. आपण हे सगळं ऐकलं. काही ग्रंथाच्या संदर्भातलं होतं, काही वर्तमान स्थितीच्या संदर्भातलं होतं की जे आम्हाला आमच्या अवतीभोवती रुजवायचं आहे. त्याचा एक चष्मा आपल्याकडेही असावा या दृष्टीने ही आजची मांडणी केलेली आहे. आपला सर्वांना
आपल्यामध्ये असलेल्या बुद्धत्व बीजाला, आपल्यामध्ये असलेल्या धम्म विचाराला आणि संघ आचाराला वंदन करून या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद सर. यानंतर उपस्थितांमधून जर गुरुजींनी आता जे निरूपण केलंय, गुरुजींनी जे स्पष्टीकरण केली, म्हणजे आपल्याला जर काही मनामध्ये शंका आली एखादा प्रसंग, बुद्ध आणि धम्मामधला एखादा प्रसंग, तर कोणी शंका उपस्थित करावी, प्रश्न विचारावा 1 मिनिटामध्ये. बडगे सरांनी लाईक केलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की आपण सर्वजण उपस्थित झालो आणि तेलतुंबडे गुरुजींचं जे विवेचन असतं, जे सांगणं असतं, तेच मुद्दाम, तेच मुळात इतकं बैठक पूर्ण असतं, वैचारिक बैठक त्याला असते. त्याच्यामुळे शंका उपस्थित होण्याचं कारणच नाही. आणि स्पष्टीकरण जे असतं ते अवांतर वाचनातून पण असतं. म्हणजे फक्त काही एकच पुस्तक वाचून नाही, तर अनेक पुस्तकांच्या संदर्भातून आलेलं असतं, अनुभवातून आलेलं असतं. आणि म्हणून तेलतुंबडे गुरुजींसारखे बुजुर्ग धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जी धडपड करतायत, तिला आपण सर्वजण साथ देऊया. शंकेपेक्षा गुरुजी दर शुक्रवारी तुमचे जे मधुबोल आम्ही ऐकतो, त्यातून शंका न निघता आम्हाला ज्ञान मिळत असतं. आणि म्हणून तुम्हाला देवा तेवढे धन्यवाद कमीच आहेत. त्यानंतर आपण आशीर्वाद घाता का गुरुजी? माईक माईक धम्मपालन आणि सरनाथ आहे. धम्मपालन आणि सरनाथ आहे ना. तर म्हणजे गुरुजींना आम्ही याला आणलं होतं, कोळीपोळी आणलं होतं. त्यावेळेसच मी म्हटलं होतं की धीरगंभीर असे तेलतुंबडे गुरुजी की आवाजामध्ये आणि धीरगंभीर राहूनच धम्माचा प्रचार आणि प्रसार करत होते. मला वाटतं त्याला 30 वर्ष झाले असतील का गुरुजी? तर त्यावेळेला मी गुरुजींचं जे बोलले होते त्याच्यावरून त्यांचं ते कसे स्पष्टीकरण करतात हे सांगितलं होतं. आजही ते त्याच पद्धतीनं धम्म प्रचार आणि प्रसार करतात. आपण सर्वांनी धम्मपालन गाथा घेऊया, त्यानंतर सरनाथ गाथा घेऊ. सब पाप सकरणं कुशलस उपसंपदा सचित पर्योदपनं येतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं न तंदुचरितं चरे धम्मं चारी सुखं सेति अस्मिन् लोके परमिचं न तावता धम्मधरो यावता बहुभासति योच अपन्ति सुत्वान धम्मकायेन पश्यति सवे धम्मधरो ओय धम्मं अपमज्जति नति मे शरणं गयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलं नति मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलं नति मे शरणं गयं संघो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलं साधु साधु साधु. जय भीम. सर्वांना जय भीम. यामध्ये माझ्यापेक्षा खूपसे अभ्यासू आणि विद्वान माणसं आहेत, तरी पण मला तुम्ही बोलण्याची संधी दिली म्हणून आपल्या ऋणामध्ये राहू इच्छितो. धन्यवाद. जय भीम. जय भीम.